नमस्कार मंडळी. अ, आपण आज एक थोडासा वेगळा पॉडकास्ट करतोय. सध्या सगळं ए आय हा शब्द तुम्हाला सगळीकडनं ऐकू येतच असेल. तर त्याच्यासाठी म्हणून आपण एक क्रिकेटमध्ये एआयचा प्रोजेक्ट केलेला आमचा एक मित्र आहे, सबस्क्रायबर आहे, जो IPL पण क्लोजली फॉलो करतो, आमचं युट्यूब चॅनल पण आपला बघतो. सो त्यांनी मध्ये लिंक्डइन वरती इंट्रोडक्शन टाकलं, म्हणजे त्या पोस्ट टाकली होती त्या प्रोजेक्ट बद्दल. सो त्याला म्हटलं की तू जर आम्हाला सांग काय करतोयस एक्झॅक्टली. सो अश्विन जोशी, पहिले तर आपल्या चॅनलमध्ये आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू अ, थँक्यू. आणि येस, आणि तो सध्या सिॲटलमध्ये असतो अश्विन, आणि तो सिनियर सोल्युशन इंजिनियर आहे. मोठ्या मोठ्या कंपनीज, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन मध्ये वगैरे काम केलेलं आहे. आणि तो सध्या प्रोजेक्ट चालवतोय 100 डेज ऑफ लर्निंग जेन ए आय. सो त्याच प्रोजेक्ट मधला एक त्याचा प्रोजेक्ट होता जेन ए आय पॉवर्ड IPL फॅन्टसी पिक्स हेल्पर. सो तो प्रचंड क्रिकेट फॅनॅटिक असल्यामुळे तो त्याच्या मित्रांबरोबर फॅन्टसी लीग खेळतो, आणि त्याच्यामध्ये त्याला बराच त्याचा अभ्यास करायला लागायचा त्याच्यासाठी. सो त्याचं असं बेसिकली आउटकम होतं की आपण हा कसा शॉर्टकट मारू शकतो AI वापरून. आणि मला तासन तास ते व्हिडिओ अनालिसिस आणि लोकांचे नंबर्स आणि व्हिडिओज हे न बघता, आणि सेकंड गेसिंग करा, आणि मग त्यानंतर जर हारले तर मग यार हे पिचच फालतू खेळलं इथे, हा बॅट्समनच हे केलं, ह्यांनी कॅचच टाकला, असे सगळे ब्लेम करून आपला दिवस खराब घालवायचे नव्हते. म्हणून त्यांनी फक्त नशिबावरती, जे आपण मोस्ट ऑफ द लोक नशिबावरती टाकतो सगळ्या गोष्टी, ते न टाकता त्यांनी एक AI पॉवर्ड फॅन्टसी पिकर हे केलं, तयार केलं. सो बेसिकली त्याच्याबद्दल तो आपल्याला आज सांगणार आहे, आणि आपल्याला तो ह्या IPLचे प्रेडिक्शन्स पण देणार आहे. पण त्याचा ओव्हरऑल प्रोजेक्टचा जस्ट सिनॉप्सिस असा आहे की तो यूट्यूब व्हिडिओज ऑटोमेटेड सर्च होतात, ते अपलोड झाल्या झाल्या त्याचं ट्रान्स्क्रिप्ट तयार होतं, आणि त्या ट्रान्स्क्रिप्ट बेस्ड अनालिसिस करतात ते त्यांचे ते आपोआप, आणि ते त्याला डायरेक्टली प्लेयर्स देतात. सो त्याला त्या मॅच मध्ये कुठले प्लेयर्स पिक करायचे हे करण्यासाठी त्याला 50 युट्यूब चॅनल आणि कोणाचे पोस्ट आणि हे करता येत नाही. आमचे व्हिडिओ बघत राहा, नाहीतर आम्हाला पण ऑटोमेशन मध्ये टाकशील, आमचे व्ह्यू कमी होतील. पण तेवढे आमचे व्हिडिओ बघ, बाकी सगळ्यांना ऑटोमेशन मध्ये टाक, काय हरकत नाही. सो हॅव्हिंग सेड दॅट, अश्विन, ओव्हर टू यू. जस्ट आम्हाला थोडस स्क्रीन शेअर करून थोडस व्हिडिओ दाखवशील, काय करतोस एक्झॅक्टली तू. सामान्य माणसांना समजेल अशा भाषेत, कारण नक्की आम्ही अत्यंत अडाणी अडाणी लोक आहोत. नक्की. अजूनही झूम आणि असल्या गोष्टी वापरतो. सो तू मोठे मोठे शब्द वापरलेस तर ते आमच्या डोक्यावरनं जातील. सो सगळ्यांना समजेल अशा भाषेत काय करतोस एक्झॅक्टली ते सांग, आणि आपल्याला हो प्रेडिक्शन्स पण दे IPLचे. हो, नक्की नक्की. तर थँक्यू पहिल्यांदा मला बोलवल्याबद्दल आणि मला एक संधी दिल्याबद्दल शेअर करण्याची. तर बिफोर गोइंग टू द ऍक्च्युअल सोल्युशन, मी आधी सांगतो फॅन्टसी क्रिकेट कसं खेळतात, राईट? जस्ट एक स्मॉल सिनॉप्सिस. तर तुला हा, जसं तसं तू एक्सप्लेन कर, म्हणजे या हिशोबाने तुला वाटतं कम्फर्टेबल चालेल तसं. चालेल. तर लीग्स असतात, राईट? तर आता मी दोन लीग्सचा भाग आहे. तर एक गुड बाय फॅन्झानिया आणि IPL फेस्ट 2025. तर ह्याच्यात माझे 11 मित्र खेळतात, ह्याच्यात 8 मित्र खेळतात. तर मी दोन लीगचा भाग आहे, आणि अलॉंग विथ दॅट हे पब्लिक लीग्स आहेत, त्याचा पण तुम्ही आपोआप भाग होताच ओव्हरऑल. आणि माझी फेवरेट टीम मी राजस्थान रॉयल सिलेक्ट केली होती, जी सध्या प्रचंड माती खातीये, पण स्टील मी केली होती सिलेक्ट टुर्नामेंटच्या आधी. तर हे ई लीग्स असतात, आणि मग यू गो हिअर, आणि इथे तुमच्या मॅचेस आहेत. तर कशी टीम सिलेक्ट करतात, तर तुमच्याकडे 11 प्लेयर असतात, राईट? तर आणि 210 ट्रान्सफर असतात बिफोर यू स्टार्ट द लीग. तर तुम्हाला लीग भर ते 210 ट्रान्सफर टिकवायला लागतात. सो तुम्हाला कधी कधी लोक बाहेर काढायला लागतात, लोक आत घ्यायला लागतात, डिपेंडिंग अपॉन कोणाची मॅच पुढे कधी आहे. म्हणजे आता आज मी जॉस बटलरला घेतला आणि परवाच त्याची मॅच आहे, तर त्याला परत स्वॉप आउट करण्यात काही पॉईंट नाहीये, राईट? आणि त्याच्यात पण रिस्ट्रिक्शन आहेत की 4च फॉरेन प्लेअर असू शकतात, आणि त्याच्यात एक स्प्लिट आहे. इथे तुम्ही पाहिलात तर 1 ते 4 विकेट किपर, 3 बॅट्समन पाहिजेतच, एक ऑलराऊंडर हवा, आणि 3 बॉलर हवेतच. आणि अलॉंग विथ दॅट तुम्हाला 100 पॉईंट्सचं बजेट असतं, ज्याच्यात प्रत्येक प्लेअरला इथे पॉइंट्स असतात इथे. तर तुम्हाला ते 100
च्या बजेटमध्ये सगळ्यांना बसवायला लागतं आणि यू हॅव टू मेक अ टीम फॉर नेक्स्ट डे. आणि अलॉंग विथ दॅट इथे बूस्टर्स पण असतात. बूस्टर्स इज लाईक एका दिवशी तुम्ही डबल पॉइंट्स मिळणार सगळ्यांना. आणि ह्याच्यात कसं असतं की तुमचा जो कॅप्टन असतो त्याला 2x पॉइंट्स मिळतात, आणि तुमचा व्हाईस कॅप्टन असतो त्याला 1.5x पॉईंट मिळतात. त्या दिवशी जितकं खेळल्या त्या दिवशी त्याला त्या एखाद्या प्लेअरला जितके पॉईंट्स मिळतील ते ऍड होतात. आणि असं करून मग तुमचा एक फायनल स्कोर येतो. आणि आफ्टर दॅट असं अक्युम्युलेट होत होत एव्हरीडे मग तुम्ही रँक्स वर खाली होत राहतात डिपेंडिंग अपॉन तुमचे कसे स्कोर होत आहेत. राईट. तर आता माझं नाव अनामिक आहे, तर मी दुसरा आहे. काल पहिला होतो, पण आता तुम्ही बघितलं तर पहिल्या आणि दुसऱ्यात फक्त 11 पॉईंट्सचा डिफरन्स आहे. सो अशी चढावड चालू असते रोज डिपेंडिंग अपॉन इट्स लाईक तुमचे डिफरन्शियल पिक्स चालले पाहिजेत सगळेच. फॉर एक्झाम्पल शुभमन गिलला घेणार, पण तुम्ही समजा उद्या साई किशोरला घेतलं तर तरच तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळू शकतो पुढे जायचा, कारण मग कोणाकडेच नसेल तो. राईट. तर मी पूर्वी कसा अभ्यास करायचो की युट्यूबवर जायचो. युट्यूबवर खूप फॅन्टसी व्हिडिओज असतात, वेगवेगळे लोक म्हणजे सेल्फ प्रोक्लेम जे एक्सपर्ट्स असतात ड्रीम 11 मधले, ते अनालिसिस देत असतात. त्यांच्यात एक चांगलं असतं की ते खूप सेफ अनालिसिस देतात, प्लस ते कधी कधी पिच रिपोर्ट्स वगैरे सगळं तुम्हाला सांगतात त्याच्यात. तर ह्याच्यात मी काय केलं की मला असं वाटलं की यार रोज मी तो व्हिडिओ बघण्यापेक्षा मी असं एक ॲप बनवलं. हा माझा पर्सनलाइज्ड व्ह्यू आहे थोडक्यात माझ्या स्वतःच्या IPL डॅशबोर्डचा. तर ते मला सांगतं की अपकमिंग गेम्स कुठले आहेत, ते कुठे खेळले जाणार आहेत. त्याच्यामुळे मला अंदाज येतो की स्टेडियम कुठलं आहे. आणि आता उद्या 2 गेम डबल हेडर असल्यामुळे 2 गेम्स आहेत, युजली एकच असतो. सो आता इथे पहिल्यांदा मी म्हणणार मला प्रेडिक्शन्स दे पहिल्या गेमचे. मी एका गेमचं दाखवतो. तर बॅकएंडला एक सर्व्हिस, एक वर्कफ्लो प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये मी ऑटोमेशन बनवलंय की पहिला इथे इथे AI वापरलंय. इकडे AI पहिले डिटरमाइन करतो इंटरनेट सर्च वरनं की उद्या कुठला गेम आहे. बेस्ड अपॉन दॅट गेम मी युट्यूबला जाऊन सांगतो की मी जो चॅनल सांगतो त्याच्यात जाऊन त्या गेमसाठीचा प्रेडिक्शन व्हिडिओ शोध. मग तो व्हिडिओ शोधल्यावर मी तो युट्यूब ट्रान्सक्रिप्ट करतो, म्हणजे त्याचं जे ट्रान्सक्रिप्ट असतं ते इथून घेतो, ते माझ्या एका फॉर्मॅटमध्ये टाकतो जे AI ला समजणं सोपं असतं. आणि मग मी ते अजून एका दुसऱ्या AI ला देतो, AI एजंटला देतो, आणि त्याला सांगतो की हे जे तुला टेक्स्ट मिळालंय त्याच्यावरनं तू मला जर तुम्ही इथे पाहिलं तर मी म्हणतो मला 4 प्लेयर्स दे जे डिफरन्स मेक करतील. मला एक कॅप्टन्सी कॅन्डिडेट पाहिजे, मला एक व्हाईस कॅप्टनचा पण माणूस दे, आणि मला डिफरन्शियल पिक दे. आणि अलॉंग विथ दिस तुम्हाला हे पण सांग की पिच कसं आहे आणि वेदर कसं आहे ट्रान्सक्रिप्ट वरनं. तर हे सगळं झाल्यावर तुम्ही इथे बघितलं तर गेम 1चे त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे आले मला की पिच आणि वेदर रिपोर्ट काय आहे. मग 4 की प्लेयर्स हु कॅन मेक अ डिफरन्स, त्याच्यानुसार मग तो सांगतो की बाबा उद्या JFM हे क्लासेन अक्षर आणि नितीशला घ्या. मग कॅप्टन्सी कॅन्डिडेट तो हे पण सांगतो. तर आता ड्रीम 11चं करतात ना, त्यांच्यामध्ये स्मॉल लीग आणि बिग लीग असतं, ग्रँड लीग असतं. तर इथे तो म्हणतो की जेक फ्रेझर मॅकगर्क इज लाईक अ सेफ चॉईस, आणि रिस्की चॉईस आहे नितीश कुमार रेड्डी. आणि तुम्ही बघू शकता की वाईस कॅप्टनच्या पण त्यांनी सेफ चॉईस, रिस्की चॉईस आणि ट्रम्प पिक्स पण दिलेत. हे म्हणजे कमी लोक विल गो विथ दिस, अँड दिस इज डिपेंडिंग अपॉन लास्ट मॅच मध्ये कोण खेळलं होतं. तर ऑल गेसवर्क आहे हा. राईट. असंच मी सेकंड मॅचचे पण पिक्स, फॅन्टसी पिक्स दाखवू शकतो. आय मीन इट्स गोन बी द सेम, पण आय गो टू द नेक्स्ट फीचर. हे आता हे झालं जस्ट पिक्सचं. पण आता मला बघायचं आहे की मी तुम्हाला ज्या 2 लीग्स दाखवल्या त्याच्यामध्ये मी वेअर डू आय स्टँड, तर त्याचं पण मी एक ऑटोमेशन रन करतोय बॅकएंडला, जे रोज मॅच झाल्यावर स्टॅट्स काढतं आणि ते बारग्राफमध्ये अरेंज करतं. सर मी चालू केलं आता ते फेच करणं. इट विल टेक अ मिनिट. ओके. आणि मग ह्याच्यामध्ये तू कुठला प्लॅटफॉर्म वापरतोयस, कुठलं LLM वापरतोय? सो ह्याच्यामध्ये मी गुगलचं जेमिनाय वापरतोय, जेमिनाय फ्लॅश टू पॉईंट जेमिनाय. कारण त्याचे रिझनिंग ओके. कॅपेबिलिटीज चांगले आहेत. त्याच्यामुळे इट अंडरस्टँड, कारण ट्रान्सक्रिप्ट आहे शेवटी. राईट. ते ट्रान्सक्रिप्ट कधी कधी त्याच्यात टायपोज असू शकतात, किंवा कधी कधी ऑडिओ टू टेक्स्ट नीट ट्रान्सफर होत नाही ते ट्रान्सक्राईब युट्यूबवर. फॉर इन्स्टन्स परवा रायन रिकल्टन, त्याला रिकल्टन कळतच नव्हतं ट्रान्सक्रिप्टमध्ये, किंवा रियान परागचं रियान पॉम्पॉम आलं. सो अशा चुका होत असतात. त्याच्यासाठी तुम्हाला एक असं LLM पाहिजे की ज्याला
थोडं तरी इट कॅन रिझन वेल की काय उत्तर आहे आणि कसं आपल्याला उत्तर द्यायला पाहिजे युजरला. तर आ- ते आणि ते प्युअरली म्हणजे त्याच्यामध्ये स्टॅट्स पण असतात का प्युअरली ह्या सगळ्या युट्यूब व्हिडिओजच्या प्रेडिक्शन्स वरती चालतं? काय ऍप ना माझं. हा. हा, युट्यूबच्या प्रेडिक्शन्स वरती आता तरी चाललंय. तर दोन भाग आहेत. जनरेटिव्ह एआय म्हणजे इट्स गुड ॲट समरायझिंग, क्रिएटिंग न्यू टेक्स्ट. पण तुम्ही जे म्हणतायत की अशा स्टेजला आपण पोहोचलं पाहिजे, त्याला दॅट दॅट विल बी रेग्युलर मशीन लर्निंग, की पासच्या 100 गेम्सचा अनालिसिस करायचा आणि मग प्रेडिक्ट करायचं की 101व्या गेममध्ये हा प्लेअर कसा खेळेल. सो दॅट इज द नेक्स्ट स्टेप इन दिस. की आता मी फक्त लोकांचे व्ह्यूज किंवा त्यांचे अनालिसिस ऍग्रिगेट करून ते समराईज करतोय. कारण मला ते 100 ओके. व्हिडिओ बघायचे नाहीयेत. राईट. ती लोक होपफुली ओके. जी प्रेडिक्शन देत आहेत ती लोक 100 गेम स्टडी करून आलेली आहेत असं आपण अज्युम करतो आणि म्हणजे ते फॅन्टसी एक्सपर्ट आहेत, सो दे नो की रिस्क कुठे घ्यायची, कारण त्यांचे पण खूप फॉलोअर्स आहेत बॅक एंडला, राईट. सो आणि त्यांचे व्हिडिओ फॉर एक्झाम्पल बघायला गेलं तर ते पण प्रॉपर म्हणजे त्यांनी केलेलं असतं ते अनालिसिस. सो करेक्ट. बेसिकली म्हणजे ते वी आर अज्युमिंग की ते तिकडून अनालिसिस झालेले आहे, त्याचा एक आपण व्हॉट एव्हर मी ड्रिल डाऊन केलेलं तुम्हाला आहे. हिस्ट्रीमध्ये आता हा व्हिडिओ, या माणसाचे मी व्हिडिओ फॉलो करतो, तर तो इंग्लिश मध्ये सांगतो. सो ते हिंदी टू इंग्लिश टू स्टेप वाचते, त्याच्यात तो असं सगळं सांगतोय की टॉप पिक्स कोण, बजेट पिक्स कोण, आणि टीम मध्ये कॅप्टन कोणाला करा, वाईस कॅप्टन कोणाला करा. तर असं सांगतो. तर थोडक्यात मी ह्याच व्हिडिओचा ट्रान्स्क्रिप्ट घेतो आणि समरी देतोय युजरला. मला एक ओके. क्वेश्चन विचारायचं म्हणजे बिफोर आपण कंटिन्यू करू. हा, आता समजा कोणाला असा म्हणजे आता कोण ऐकत असेल आणि कोणाला असं बनवायचं असेल तर त्याला काय एक म्हणजे त्याला काय नॉलेज बेसिकली पाहिजे किंवा जे हे टूल बनवलंयस करेक्ट. तुझं काय बॅकग्राऊंड किंवा तू असं काय एज्युकेशन गेन केलंय ज्याच्यानी तू हे असं टूल डेव्हलप करू शकतोस म्हणजे असं. तर मी सॉफ्टवेअर डेव्हलपर, हॅव बीन अ सॉफ्टवेअर डेव्हलपर माय होल करिअर. ऑटोमेशन मध्ये आहे मी. आणि तुम्हाला सो एआय ची तीच सुंदरता आहे की तुम्हाला आता सगळं यायची गरज नाहीये, राईट. तर मला बॅकएंडचं मला लिहायला लागलं सगळं एपीआयस किंवा डेटा जे मी स्क्रेप करतोय या. सो आयपीएल ची स्वतःची वेबसाईट नाहीये, राईट. सॉरी, आयपीएल फॅन्टसीची स्वतःच्या एपीआय त्यांनी एक्सपोज केल्या नाहीये, तर तुम्हाला ते शोधायला लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक डिबगिंग माहिती आहे की पाहिजे, की आता इथे समजा तुम्ही डेव्हलपर टूल्स मध्ये गेलात आणि नेटवर्कला गेलात आणि हे क्लिक केलं, तर तुम्हाला इथे कळतं की काय एपीआय कॉल्स होत आहेत बॅकएंडला. तर हे तुम्हाला स्टडी करायलाच लागेल. हे तुम्हाला कोणी नाही म्हणजे लाईक फॅन्टसी विल नॉट एक्सपोज दिस ऑन देअर प्लॅटफॉर्म. हे तुम्हाला शोधायला लागेल. मग त्यात ऑथेंटिकेशन वगैरे असतं. सो तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे की एपीआय कशा चालतात, डेटा कसा एक्सट्रॅक्ट करायचा. आणि आता एक नवीन कॉन्सेप्ट आली आहे, व्हाईब कोडिंग. व्हाईब कोडिंग म्हणजे काय, की तुमच्या डोक्यात आयडिया आली ना, ती तुम्ही किती क्लिअरली एआय ला सांगू शकता. सो आता मला हा फ्रंट एंड येत नाही. हे रिॲक्ट नावाचं फ्रेमवर्क आहे, त्याच्यामध्ये हा फ्रंट एंड बनवलाय. तर मला येत नाही, कारण मी जावा स्क्रिप्ट ही टेक्नॉलॉजीच वापरली नाहीये जास्त. पण मी एलएलएम ला सांगतो की हे माझं ऍप आहे, हे 4 सेक्शन्स आहेत, तू बनव आणि मला प्रिव्ह्यू दाखव. आणि तसं मग तो एक सॅम्पल प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट बनवतो आणि मग मी त्याच्यावर इटरेट करत जातो. पण ह्याचा मेन गाभा जो आहे तो डेटा मिळवणं आहे बॅकएंडवरनं. आणि देन दिस इज जस्ट लाईक अ HTML पेज, राईट. तुम्हाला तो डेटा जस्ट डिस्प्ले करतोय तो फॅन्सी स्वरूपामध्ये, राईट. सो याच्यात जनरेटिव्ह एआय वापरलंय, प्लस आता नवीन एक व्हाईब कोडिंग आलंय, की म्हणजे कोडिंग असिस्टंट आहे थोडक्यात माझा हा एक. सो तुम्ही इथे म्हणलात तर ठीक कळलं म्हणजे मला मेन जे विचार होते ह्याच हिशोबाने की जर कोण बघेल आणि म्हणेल की ओके हे मला पण करायचंय तर त्याला बेसिक काय टूल्स पाहिजे किंवा काय नॉलेज पाहिजे एवढ्यासाठी मी ते क्वेश्चन तुझ्या समोर पुट केला. आपण कंटिन्यू करू. मी तुम्हाला एक दाखवतो. आता हे बोल्ट डॉट DIY टूल आहे ना. व्हाईब कोडिंग म्हणजे काय, इथे मी जस्ट सांगतो की मेक अ मग वेब ऍप. हे क्लाउडे वापरतंय का 3.5? हा, हे मी लोकली होस्ट केलंय, पण बॅकएंडला ते क्लॉड वापरतंय. ओके, क्लाउड वापरतंय. क्लॉड थ्री वापरतंय. पॉईंट फाईव्ह वर्जन. ओके. करेक्ट. आणि मी याला जस्ट आता थ्री छोटा. पॉईंट सेव्हन पण आलंय ना? हा, 3.7 आलंय सॉनेटचं. तर त्याला मी सिम्पल टू डू ॲप सांगितलं, तर त्यांनी जाऊन माझ्यासाठी ते ॲप बनवलं बॅकएंडला, राईट. मी त्याला हा. आता ते जितकं मी डिटेलमध्ये सांगेन तितकं त्याच्यात बेल्स अँड विसल्स मला टाकता येतील. पण असं मी फ्रंट एंड बनवलं. मी त्याला सांगितलं माझ्याकडे 5 APIs आहेत, त्याच्यातनं जो डेटा येतोय तो फक्त मला फ्रंट एंडला दाखवायचा आहे.
त्याच्यासाठी तू मला एक ऍप बनवून दाखव. दॅट्स ऑल आय डिड. आणि मग त्यांनी प्रिव्ह्यू दाखवला बघा. लाईक लिटरली 5 मिनिटात त्यांनी एक तुमच्यासाठी POC जनरेट केला व्हाईट कोडिंग मध्ये. राईट. तर असं करून मी ते फ्रंट एंड केलं तयार. आणि आता मेन ह्याच्याकडे येऊयात पुढे. तर आता मी 2 लीग्सचा भाग आहे ना, त्यामुळे मला फॅन्टसी स्कोर्स तर एक तर बूस्टर स्टॅट्स म्हणजे कोणी किती बूस्टर्स वापरले त्याच्यावरनं मला अंदाज येऊ शकतो की पुढच्या गेम्समध्ये मला ओव्हरटेक करता येईल का, किंवा काय व्हॉट आर माय चान्सेस. आणि दुसरं आहे ते स्टॅट्स. तर आता आपण स्टॅट्सकडे जाऊयात. स्टॅट्स पाहिले तर ही आमची एक लीग आहे. तर आता हे पण मी सेम केलंय की तसेच पॉइंट्स घेतले आणि ते जस्ट बारग्राफ मध्ये प्लॉट केले. तर इथे मेन असतं ते किती ट्रान्सफर उरलेत लोकांकडे, याच्यावरनं पण कळतं की आता नेक्स्ट गेम मध्ये कोण किती ट्रान्सफर करेल. राईट. आता हा माणूस आहे, त्याच्याकडे 192 उरलेत, त्यामुळे ही हॅज मोर लेव्हरेज इन द अपकमिंग गेम्स. तो आता पाठीमागे असला तरी ही कॅन गो अप. आणि मग ट्रान्सफर मेकअप. एफिशियन्सी आणि मग ट्रान्सफर एफिशियन्सी असते टोटल पॉईंट आपण तुम्ही किती ट्रान्सफर वापरले त्याच्यानेही येतं. सो दिस इज जस्ट फॉर पीपल टू व्ह्यू आफ्टर द गेम. राईट. पण ते पण मी इथे इन्क्लूड केलं ॲपमध्ये. आणि अलॉंग विथ दॅट हा तो बूस्टरवाला आहे. तर ह्याच्यात प्लेअरनुसार त्यांनी किती बूस्टर्स वापरलेत हे दिलंय. म्हणजे त्याच्याने पण अंदाज येतो की हा प्लेअर पुढे जाऊन ओव्हरटेक करू शकतो का आपल्याला फॅन्टसीमध्ये. सो सो दीज आर द फीचर्स जे आत्ता तरी डेव्हलप केले त्याच्यामध्ये. आणि ह्याचा गोल आहे की मला एका पोर्टलला जाऊन सगळं दिसलं पाहिजे की मी कुठे आहे, मला कुठे जायचं आहे, आणि कुठले कुठले पिक्स मी करू शकतो, आणि उद्या कोणाची मॅच आहे. दॅट्स ऑल. आणि ह्यानी ह्यानी मला यूज होतोय, कारण बरेच वर्ष आले आय वॉज नॉट इन द फर्स्ट 5, पण यंदा मला होतं उपयोग. पिक्स पण चालतायत आणि नॉट दिस हॅज पार्ट टू प्ले, बट इट्स लाईक इट हेल्प्स. राईट. इट सेव्स युअर टाइम. म्हणजे वेळ नाही घालवायला लागत 100 व्हिडिओज बघायला. सो या. आणि अच्छा. मित्रांना माहितीये की तू हे करतोस. नाही, मी त्यांना किती सांगितलंय. मी करतो. पण मग ते म्हणतात मग ते होस्ट का नाही करत. म्हटलं नाही नाही, ते सध्या लोकल होस्टवरच चालवतोय मी, कारण सध्या तरी मीच फायदा घेतोय याचा. पण दॅट्स द नेक्स्ट स्टेप की मला हे पब्लिक लिंकवर सुद्धा शेअर करायचं आहे, सो एव्हरी वन कॅन स्टार्ट युझिंग इट. राईट. पण पण जर तू मेहनत केली तर तू कसं लोकांना शेअर नाही, करायचं? इट्स ओके. एनिवेज. आयपीएल झाल्यावर करेन ना. हा, एक्झॅक्टली. या. नाही नाही, ठीक आहे. सगळ्यांना झाला उपयोग तो झाला उपयोग. शेवटी काय, फॅन्टसीवाले म्हणले की रोहित शर्मा 100 करणार, तरी तो होणार आउट 40 वरच आहे. त्यामुळे शेवटी नशिबाचा खूप मोठा भाग आहे तिकडे. तर आणि सर्वात मोठं AI कधी डेव्हलप होईल की धोनीची बॅटिंग पोझिशन जे आहे सांगू शकेल. ग्रेटर या. टू 9. ते हे होईल. किंवा ठीक आहे, आपण अ, कंटिन्यू मीटिंग मध्ये 5 मिनिटं 7च मिनिटं राहिले, आपण कंटिन्यू करू. तो हे ऍप होतं. आणि या होप सो ह्याचा उपयोग होईल लोकांना. आणि मला तरी होतोय टू जस्ट ओके. गेट अ वन शॉट व्ह्यू ऑफ कोण करतंय, पिच कसं आहे. राईट. तर दॅट्स गुड. सो आतापर्यंत हे फक्त दुसऱ्या दिवसाचीच मॅच दाखवतो तुला, का तुला ह्यांनी ओव्हरऑल 2025 सीझनचे काही नाही प्रेडिक्शन्स करून दिलेले आहेत, किंवा तुझे त्या लॉजिकमुळे काही तुला नाही तुझे प्रेडिक्शन्स नाही, काही सीझनचे झालेले आहेत? प्रेडिक्शन्स नाही, सीझनचे प्रेडिक्शन्स नाही करत येतो. पण मी पर्सनली सांगू तर मला वाटतं की SRH, KKR, पंजाब आणि RCB या 4 टीम्स जाणार आहेत प्लेऑफ्सला. पंजाब आणि RCB मोस्टली फायनल होईल, आणि पंजाब यावर्षी कप उचलणार. अरे बापरे, खतरनाक प्रेडिक्शन. बोल्ड आणि प्रेडिक्शन. प्लेयर्स टू. म्हणजे हे प्रेडिक्शन जर करेक्ट झाले ना तुझे, आणि हे ह्या AI नी बेस्ड असतील ना, तर तू पुढच्या वर्षी डायरेक्ट मार्क झुकरबर्ग बरोबरच दिसशील आम्हाला. नाही नाही, AI बेस्ड नाहीये ते, फक्त माझ्या आईच्या आशीर्वादावर बेस्ड आहेत. AIच्या आशीर्वादावर बेस्ड आहेत. पण आता आम्ही काही बोलतो पिंच ऑफ सॉल्ट रे, पण म्हणतो एक गोष्ट. नाही नाही, मला तर चांगलंच आहे. मला पंजाब हवेच जिंकायला यंदा. तर म्हणजे इट्स लाईक या. ते ते सगळ्यांचंच प्रेडिक्शन आहे. मी आज एक्झॅक्टली मी माझ्या भावाला तेच बोलत होतो, जो RCBचा फॅन आहे. पण एनिवेज, आणि की प्लेयर्स टू वॉच आउट फॉर असं काही तुला आलंय का आतापर्यंत, किंवा एखाद्या प्लेयर्सचं रिपीटेडली नाव येत आहे, असे कुठले क्लच प्लेयर्स जे ओके. सो ते लोक सांगतात? दॅट्स अ गुड फीचर टू पुट इन, की रोज हे सेव्ह करायचं आणि बघायचं की कोण ऍक्च्युली खेळलं आणि कोण सजेस्ट केलं होतं. त्यांनी एक स्टॅट बनेल की अॅक्युरसी किती आहे या प्रेडिक्शन्सची. राईट.
आणि अजून एक ह्याच्यात पॉईंट आहे, मी आता थोडाफार ते व्हिडिओ अपलोड करण्यावर डिपेंडंट आहे. त्या माणसाने व्हिडिओ अपलोड केला तरच मला हे प्रेडिक्शन्स मिळतात. सो समहाऊ हो मी नाही ते जे तुम्हाला म्हणलं, मशीन लर्निंग वापरून मला स्वतःचे प्रेडिक्शन्स बनवता आले पाहिजेत, किंवा मग इंटरनेट स्काउट करून ब्लॉग पोस्ट मधनं ऍग्रिगेट करून दाखवता आलं पाहिजे. पण तू हम्म. एकाच युट्यूब चॅनलवरती पूर्ण अवलंबून आहेस का मल्टिपल युट्यूब आत्ता चॅनल्स? हो. पण इव्हेंच्युअली आय वॉन्ट टू प्लग इन ऑल द युट्यूब चॅनल. म्हणजे 5 जे मी बघतो ना, त्या सगळ्यांचे ट्रान्स्क्रिप्ट घेऊन समराईज करून त्यांना ह्यातनं त्या गोष्टी आल्या पाहिजेत. या हे ओके. या लॉजिक कसं लागेल की फॉर एक्झाम्पल जर 10 युट्यूब व्हिडिओज तू फॉलो करतोय आणि त्या 10 लोकांनी 5 वेगवेगळे प्लेयर्स सांगितले, समजा डिफरेन्शिएटर म्हणून किंवा टॉप पिक म्हणून, तर त्यांच्या अगेन्स्ट काय पॅरामीटर असणार की ज्याच्यानी तू तुझा तो एक प्लेअर पिक करू शकशील ऍज अन नंबर एक्झाम्पल. गेम. या सो इन दॅट केस मी सांगेन की जे प्लेयर सिलेक्ट केलेत ना, तर LLM ला सांगेन तू इंटरनेटला जा आणि त्यांचे मला लास्ट 5 गेमचे स्टॅट्स दे, सगळ्या 5ही प्लेयर्सचे. आणि मग मी डिपेंडिंग अपॉन दॅट आय विल मेक अ चॉईस. राईट. सो दिस इज लाईक जे समरी आहे. इन ऍडिशन टू दॅट मी एक्सटर्नल टूल, इंटरनेट सर्च पण वापरून फिगर आउट करतोय की कोण खेळू शकतं. दॅट विल बी अ गेस गेम. पण मग प्युअरली नंबर गेम्स नाही का, की 10 लोकांमध्ये 5 व्हिडिओज मध्ये एक प्लेअर सांगितला, 3 मध्ये दुसरा सांगितला, सो लाईक मेजॉरिटी विन्स टाईप ऑफ या सिच्युएशन. कॅप्टन वाईस कॅप्टन साठी ते आहे की फॉलो पॅटर्न, फाइंड अ पॅटर्न, ही द प्लेअर हु गेट्स रिपीटेड मोस्ट. पण डिफरन्शियल प्रत्येकच जण डिफरन्शियल वेगवेगळे सांगू शकतो ना. डिफरन्शियल साठी मग मला नंबर्स बघायला लागतील पास्ट 5 गेम्सचे. आणि आजपर्यंत हो, माझ्या एक्सपिरियन्स सगळे साधारण तेच सांगतात. म्हणजे सेफ कॅप्टन्सी, रिस्की तेच सांगतात. गॉट इट. ओके, इंटरेस्टिंग आहे एकदम. म्हणजे एआयचा वापर कुठे कुठे करू शकतो आणि कसा करू शकतो, आणि कसं बेसिकली कुठल्याही गोष्टीत नशिबाला हे करण्यापेक्षा आजकाल तुम्हाला एवढ्या गोष्टी रेडीली नंबर्सनी आणि सगळ्यांनी अवेलेबल आहेत, आणि स्टॅट्स आणि दुसऱ्या युट्यूब व्हिडिओज, आणि म्हणजे अख्खं जग ओपन आहे. सो या तुम्हाला सगळ्या गोष्टी करण्यासाठी एआय सध्या वापरता येण्यासारखं आहे. सो त्याचा वापर करा आणि असे काहीतरी मोठे मोठे लॉजिक्स तयार करा आणि भरपूर पैसे कमवा बेसिकली. आणि नशिबाला, कुठल्याही गोष्टीत नशिबाला दोष देऊ नका, या गोष्टीचं कन्क्लुजन बेसिकली. आणि नक्की. अजून एक म्हणजे की असं ना की मला जस्ट ते म्हणजे खरंच कौतुक करावंसं वाटतं आणि खरंच मला हे बोलावंसं वाटतं की म्हणजे आपण किती क्रिकेट फॉलो करतो आणि आपण बघतो, म्हणजे मी तर बघतो फक्त, किंवा मग एक अनिकेतशी बोलतो किंवा चॅनलवर बोलतो, पण मॉडर्न टेक्नॉलॉजी बरोबर आपण किती त्याच्यात इन्व्हॉल्ड राहून वी कॅन डू सो मेनी प्रोडक्टिव्ह थिंग्स. म्हणजे हे जे आहे ऍज अ प्रॉडक्ट, आता कोणत्याही चॅनलवरती जेव्हा हर्षा भोगले बोलतो किंवा क्रिक बस किंवा क्रिक इन्फो, त्यांचं मेन बोलायचं जे मागे बनवणारी लोक असतात, जे स्टॅट्स नंबर क्रंचिंग करतात, म्हणजे माझा एक मित्र आहे सारंग जो प्रोड्युसर आहे, So त्याच्या मागे जेवढा अख्खा स्टाफ चाललेला असतो, ते जे आपल्याला आउटपुट मिळत असतं, ते आउटपुट जर आपण वापरून, म्हणजे जे एवढं मागे मिलियन्स ऑफ डॉलर्स कंपनी स्पेंड करून बनवतात, ते आपण एका व्हिडिओ थ्रू किंवा ह्याच्यानी जर आपण युटिलाइज करू शकलो, तर ते पण किती म्हणजे खरंच तुझं कौतुक आहे की तू एवढं काहीतरी डेव्हलप केलं विच इज सो क्लोज टू युअर हार्ट. म्हणजे काय आपलं पॅशन आहे क्रिकेट, प्लस इट इज समथिंग दॅट कॅन बी युज्ड सो वाईडली, कारण आता ड्रीम इलेव्हन वगैरे पण बिलियन्स ऑफ डॉलर्सचं मार्केट झालंय इंडियामध्ये. नाही. सो खरंच आणि खरंच. आणि त्याची एक भीतीदायक बाजू अशी आहे, जसं तू म्हणालास की हंड्रेड्स ऑफ पीपल आर डुईंग दिस नंबर क्रंचिंग आणि प्रोडक्शन, आणि हे आता हे सगळं फक्त एआय चा एखादा कोडर येऊन आहे असे लॉजिक बनवून देईल आणि ते सगळे नंबर क्रंचिंग तेच करून देईल. म्हणजे माणसांची गरजच लागणार नाही या सगळ्या गोष्टींना. या सो या ही थोडी त्याच्यातली थोडी भीतीदायक गोष्ट आहे. सो वेळेत सगळ्यांनी जागा होऊन एआय टेक्नॉलॉजी शिकणं हे फार गरजेचं आहे. हे पण एक ह्याच्यातनं बघण्यासारखं आहे की किती इझिली घर बसल्या कोणीही ह्या गोष्टी करून देऊ शकतं. सो येस तुम्हाला एक पूर्ण फौज लागणार नाहीये माणसांची, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे ऍट द सेम टाइम. येस येस डेफिनेटली. आणि ह्याच्यामुळे बघशील तर तू, आपण मोहनदास मेनन नंतर कोणत्या मोठ्या स्टॅटिस्टिशियनचं पण नाव आपल्याला आजच्या जगात ऐकायला मिळत नाही, किंवा आपण कोणाला असं ओळखतही नाही. So म्हणजे हे सगळं ऑलरेडी कॉम्प्युटराइज्ड एआय बेस्ड होत आहे. पण
पण हॅट्स ऑफ खरंच अश्विन, खूप म्हणजे काहीतरी डिफरंट पर्स्पेक्टिव्ह बघायला मिळालं आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं की ह्या पण फील्डमध्ये किती हे असू शकतं. या- ऍडव्हान्समेंट. आपल्याला जे आवडतं